Speaker sir, the attention of the House is drawn on towards the rise in Dhirio bullfights event being organized across Goa and the growing excitement and participation among the youth. Dhirio has been a part of Goa's culture and tradition fabric for decades. Often associated with village festivals, community gathering, steps need to be taken to frame law and legalize the same and to conduct such events in regulated manner. अपलोड ही करता असं तू वाच Okay. झाले ना ना सांगता वाचून झोपले का वाचून झोपले. राव तर शेतीने बेगीन काढ एक जर असेल कॉपी एकूच दी आहे. और कॉपी नाही याच्यापैकी ती बोला ए बोन ती कॉपी दे Dhirio. Speaker sir, with reference to the above the required information as under, the bullfight Dhirio has been banned by the Honorable High Court Bombay in a Panji in a criminal writ petition with 347/1/1996, the people of animal versus Parimal Rai and others. For the year 22-2025 up to 3/6/25, the following number of cases have been registered against the accused person: the 11/1 and the prevention of the cruelty to the animal act. It is 1 in 22 6 cases, 23 3 cases, 24 1 cases, and 25 6 cases. आता मागच्या आणि cases वाढवूंक लागले ते. Okay. Further, the compliances of the direction of the Honorable High Court and action plan to be the bullfight have been prepared and submitted before the Honorable High Court. Also, appropriate action to be taken to comply with the direction of the Honorable High Court to pass by an order 7/4/2022 in a criminal writ petition number 347/1996, the people for the animal versus Parimal Rai and others. This is issued with the approval of the DGP. Already असा कोटा. स्पीकर सर, आता सध्या बुलफाईट्स लिगल ना खुबरा म्हणून ते केसीस जातात आणि ऍक्शन घेतात. स्पीकर सर, सगळे एक्सप्लेन करच्या पयलीं इतलेच सांगूंक सोदता, एक एग्जांपल दिवंक सोदता. स्पीकर सर, जलीकट्टू तामिळनाडू हांगासर स्पेशल केस म्हणून तेंच्यांनी बुलफाईट्स हे तेंच्यांनी थंयसर सेंट्रलांतल्यान एप्रूव करून हाडला आणि एमेंडूय केला तेंच्यांनी एक्टा प्रमाणे. Example, Speaker sir, वाचून दाखयता. Supreme Court in May 2023, Animals Welfare Board, Union of India, Jallikattu case, has held that Jallikattu sports may be considered as protected culture practice and Tamil Nadu legislature shall decide the status. त्याच्या उपरांत तमिळनाडून एक बिल अमेंड केला 2017 की legalizing traditional bull tramping sports. Speaker sir, हांगासर कितें जाला, थंयसर तेन्ना जेन्ना बॅन जालो तेन्ना सगळे आख्खे फूल स्टेटीचे लोक एकठांय जाले, व्हडलें आंदोलन थंय जालें. तेन्ना असेंब्लीन अशें डिसिजन घेतलें, म्हणजे दोनूय पार्टी DMK आणि AIADMK दोनूय ऑपोजिशन आणि रुलींग पार्टीन दोगांयनी हे बिल इंट्रोड्यूस करून पास केला आणि अमेंड केलो एक्ट, आणि तेंच्यांनी तो बुलफाईट ट्रेडिशनल बुलफाईट हे लिगलायज केले. हांव रिक्वेस्ट करता आमच्या ऑनरेबल चीफ मिनिस्टर तशेंच गोवा गव्हर्मेंटाक की हे बिल हांवेंनूय बिल इंट्रोड्यूस केला आणि हांवें सर्क्युलेटूय केला सगळ्यांक. सो हे बिल लिगल म्हणजे एक्सेप्ट करचे आणि हे कायदो हाडचो. स्पीकर सर, हे कित्याक लागून हे आयज बुलफायट जे आतां जावंक ना, हे हरप्पन सिव्हिलायझेशन त्या टायमाचेर सुरू आहा तेन्नाचेर स्टार्ट केला, ते अजून पर्यंत चालू आहा. आणि हे आमचे कोस्टल बेल्टाक चडशे बुलफायट्स पारंपारीक प्रथा कशी चालू आहा. ह्यो स्पोर्ट्स कितलीशींच वर्सां पिढ्यान पिढ्या हे चालू आहा आणि हे केन्ना करतात. हांव म्हणना डेली करपाक जाय. हे ट्रेडिशनल आमचे विलेज फेस्टिवल्स असतात किंवा मे बी ते फेस्त आसूं, पुजा आसूं, बर्थडे आसूं, हे त्याच टायमाचेर ते पारंपारीक त्या टायमाचेर धिऱ्यो लायत येयलेले आसात. स्पीकर सर, एक पाडो आसा म्हणजे कोस्टल बेल्टाक खंयच्या मनशा कडेन एक पाडो आसा, म्हणजे तेका एक प्रायड. स्पीकर सर, हांव सरप्रायज जाता जेन्ना हांव वयता पळोवपाक एक पाडो पोसप तेंच्यांनी, म्हणजे भुरग्याक सुद्दां धाकट्या भुरग्याक सुद्दां कमी हे करतात. म्हणजे तूं आमचे भुरगे खंय पेडिक्युअर बीन करूंक वयतात, हे थंयसर घरा आपल्या पाड्यांचे पेडिक्युअर बीन करतात, बरें तांकां खावोन पिवोन म्हणजे फॅन बीन लावन सारखे सारखे पॉश दवरता सारखे. आणि फिटनेस कितें, सांजच्या टायमार तूं बिचार वयशीत जाल्यार आमच्या बिचाचेर जॉगिंग करतात पाडे आणि सारखे स्ट्रॉंग पावरफूल आख्खे, म्हणजे आपलो पाडो स्ट्रॉंग आसूंक जाय अशें जावं वयता ते वयता सांजच्या टायमार वॉकिंग जातात. राव मागीर स्पीकर सर
मातसो सिरियस घेवपाचें फकाणां करूं नाकात कित्याक आख्खे गोंय कोस्टल बेल्ट भाडेकार सगळे पळयतात आयज आमी कितें तरी ते सोल्युशन काडूंक जाय कित्याक आमी इल्लिगल म्हणटात आनी आमी खंय तरी तांकां यूथ जावं जाणटे जावं सगळे हे जाता म्हणजे इश्यू जाता स्पीकर सर हांव जेन्ना आमदार जालो एग्जाम्पल दिता आमदार जालो 6 म्हयने जाले म्हाका एक फोन येता जाणटे आईचो एकटो फोन येता मांद्रेच्यानूच येता आनी म्हाका सांगता कितें ती बाबा एक आपलें काम कर रे आपलो बाबू म्हणून 2 वर्सां घरान आहा मातशें पळय तेचें कितें जाता जाल्यार हांवें म्हटलें आई तुज्या चेड्याक धाडून दी ऑफिसांत सगळे डिटेल्स घेवन खंय जॉबाचें पळयता अरे चेड्याचें आसूं रे म्हणटा आपलो पाडो 2 वर्सां दायाचेरूच आहा एकूय हें जावंक ना धिरी जावंक ना मातशें तें पळय अरे देव आतां हांसोंक की तकलेर हात मारूंक तें कळना जालें म्हणजे तुमकां फॅक्ट सांगता हें रियलिटी केलें ना मागीर तुवें स्पीकर सर परत एक आर्टिकल 29 ऑफ कॉन्स्टिट्यूशन वाचून दाखयता एनी सेक्शन ऑफ सिटीजन्स रिसाइडिंग इन द इंडिया हॅविंग अ डिस्टिंक्ट लँग्वेज स्क्रिप्ट ऑर कल्चर ऑफ इट्स ओन हॅज द राईट टू conserve and promote its language script and culture heritage culture हे आर्टिकल 29 आसा सो आमच्यान करूं येता आयज आमकां कितें जाय ऑल पार्टी सपोर्ट जाय आयज हांवें बिल मूव केला आयज ऑपोजिशन आहा म्हाका दिसना ऑपोजिशन कोण ना म्हणटले तेंचे हातून चड चलतात सो रुलींग आनी ऑपोजिशन दोनूय सगळ्या पार्टीनी जर हे एक्सेप्ट केले म्हाका दिसता ह्यो बिलूय पास जातले आनी सेंटराक वचोन ह्यो आमकां कायदो हे करचे पडटले स्पीकर सर रिक्वेस्ट तुमकां करता हे तुमी करचे स्पीकर सर आतां हे जर आमी लिगलायज केले आमकां फायदो कितें जेन्ना एक धिरी आहा जाल्यार जेन्ना कळटले हांव म्हणना वचात थंय गोंयभर करा स्पेसिफीक लोकेशन्स तुमी आयडेंटिफाय करा खंय करपाचे ते आनी जर हे आमी जर करीत जाल्यार म्हाका दिसता टुरिस्ट सुद्दां वाडटले तुजे ट्युरिझम मिनिस्टरान सुद्दां हेचेर लक्ष दिवचें ऑटोमॅटिकली टुरिस्ट येतले कितें समथींग युनीक डिफरंट जातले हे आतां हे करतना एनिमल हजबेंड्रीचो रोल येता की एनिमल हजबेंड्रीन म्हणजे आयज थोडे पाडे कितें करतात तांकां ड्रग्स बीन दितात आनी ते हार्मफूल पाड्याकूय सो एनिमल हजबेंड्री वेटरनरी डॉक्टर जाय म्हणजे एक प्रोफेशनल सगळें करून ते करचे पडटले आमकां आनी त्या प्रमाणे ते बुल फायट्स करचे पडटले स्पीकर सर सिरियस घेवपाची कित्याक आमी म्हणटात सगळे जाण आमचो चीफ मिनिस्टरूय तकलेर हात मारता कितें काय म्हणून पूण हांव इतलेंच सांगूंक सोदतां की ह्युमन स्पोर्ट्स चलता म्हणजे बॉक्सिंग रेसलिंग हे चलतना मनीस चुकोन मरना मोडना रोगात येयना येता मागीर मनशाचे फायट चलता तुमकां आनी जानवरांचे फायट चलना एक पयल्याच्यान हिंदून प्रथा आसली पाडो म्हटल्यार रिलिजियस हे म्हणटाले आनी तेन्नाच्यान पाड्याचे इम्पॉर्टन्स कितें आहा ती सगळ्यांक खबर आसतली सो म्हाजें इतलेंच म्हणणें आहा की तुमी हे जो बुल फायट्स आहा तो लिगलायज करचो आनी आमचे जे कोस्टल बेल्टाचे गिर्येकार आहात तांकां खंय तरी जस्टीस दिवची इतलेंच मागता आनी म्हाका दिसता आमचो थोड्यांक ना म्हणून स्पेसिफीक लोकेशन तुमी आयडेंटिफाय करा हांव तुमकां हे करना स्पीकर सर आजून परत सांगता हरप्पन सिव्हिलायझेशनच्यान सुरवात जाल्ली आहा आनी आमी आतां कितें खंयसर कायदे हाडटा बंद करतात आतां ते करतना प्रोटेक्शन 100% करूंक जाय म्हणजे फायट चलता तेन्ना लोकल इतलेच डिस्टन्सार आसूंक जाय बरें पाड्यांचे शिंगां कितें हे करपाचें हार्म जावंक जायना तांकां म्हणून एक काळजी घेवपाची गरज आहा हय रे जालें हांवें म्हणलां ते एकूच तूं ते आमचें घेवना टेन्शन तूं एमजीचें तुमी पळयात आनी ऑपोजिशन आम आदमी पार्टी आहा गोवा फॉरवर्ड आहा काँग्रेस आहा हेंच्यांनी सगळ्यांनी येस म्हणत जाल्यार डेफिनेटली हे जातलें स्पीकर सर रिक्वेस्ट करता आमचे ऑनरेबल चीफ हेचेर सिरियसली घेवचे आनी हो कायदो हाडचो एमजीपी हा पयलीं सांगलो एमजीपी आमी रेडी आहा सांगला मरे ते आहात म्हणून